नमस्कार. सस्मित कलेक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुपारी बैठक कशी बनवायची हे शिकणार आहोत. ती काहीशी अशा प्रकारची दिसते. ही आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवू शकतो, ज्याप्रमाणे आम्ही इथे दाखवली आहे. पण आज आपण ती मोरपिसी रंग आणि मोतिया कलरचे मोती या दोन रंगात शिकणार आहोत. यासाठी आपल्याला सुई, तंगूस 30 mm चा, त्याच्यानंतर कटर आणि 4 नंबरचे मोतिया कलरचे मोती आणि मोरपिसी रंगाचे मोती लागणार आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण तंगूस ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये. त्यानंतर आपल्याला 6 मोतिया रंगाचे मोती घ्यायचे आहेत. इथे आपण 6 मोती ओवून घेतलेत. आता आपल्याला गाठ मारून घ्यायची. आता हे आपले 6 मणी ओवून आणि गाठ बांधून झालेत. आता आपल्याला मोरपिसी रंगाचे 5 मोती घालून घ्यायचे आहेत. हे आपले 5 मोती घेऊन झालेत. आता ज्या मोत्यातून आपण हा तंगूस घेतला आहे, त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने आपल्याला हे 5ही मोती म्हणजेच तंगूस परत काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथून आपण घातला आहे, ह्याच्या विरुद्ध बाजूने आता आपण तंगूस काढून घेऊया. आता इथे आपण 5 मोती घालून घेतलेत. आता तंगूस घट्ट खेचून घ्यायचा आहे, म्हणजे पाकळीचा आकार व्यवस्थित दिसेल. आता आपल्याला सुई त्याच्याच पुढच्या एका मोती कलरच्या मोत्यातून काढायची आहे. परत खेचून घ्यायचं आहे. आता आपल्याला 4 हिरव्या रंगाचे किंवा मोरपिसी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. इथे आपण आता 4 मोरपिसी रंगाचे मोती घालून घेतले. आता आपल्याला या मण्यामधून, आधीच्या पाकळीतल्या या शेवटच्या मण्यामधून हे मोती काढून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा ते त्याच ज्या मोत्यातून आपण क्रीम कलरच्या किंवा मोतिया रंगाच्या मोत्यातून तंगूस घातला होता, त्याच्या विरुद्ध दिशेने पुन्हा खेचून घ्यायचा आहे. ही बघा, अशा पद्धतीने ही पाकळी तयार होते. घट्ट खेचून घ्यायचं आहे, म्हणजे आकार चांगला दिसेल. अशा पद्धतीने आपण पुढील पाकळ्या बनवून घेणार आहोत. इथे आता आपण शेवटच्या पाकळीपर्यंत आलो आहे. सगळ्यात आधी आपल्याला मोतिया रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता त्याच्या पुढचा जो एक हिरवा मोती आहे, हा मोती, या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. घट्ट खेचून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3 मोरपिसी रंगाचे मोती घालून घ्यायचे. इथे आपण 3 मोरपिसी रंगाचे मोती घातलेत. आता हा पुढचा जो मोरपिसी रंगाचा मोती आहे, त्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा आपल्या 5 मोत्यांची एक पाकळी तयार झाली आहे. आणि पुन्हा त्याच्याच विरुद्ध दिशेने, मोतिया रंगाच्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे.
घट्ट खेचून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली पहिली स्टेप इथे पूर्ण होते. आता आपल्याला इथे 3 मोती पाहायला मिळत आहेत. हा 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने आता आपल्याला इथे सर्वप्रथम 4 मोतिया रंगाचे मोती घालून घ्यायचे. जिथे हे असे 3 मोती येतात एकत्र, तिथे आपल्याला एकूण 4 मोती घालून घ्यायचे आहेत. इथे आपण 4 मोती घालून घेतले. आता शेजारचा जो मोती आहे त्याच्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आपली पाकळी तयार होते. त्याच्या पुढच्या एका मोत्यातून आता आपल्याला सुई काढायची आहे आणि हा जो बाहेर एक मोती येतोय त्या मोत्यापर्यंत आपल्याला यायचं आहे. घट्ट खेचून घ्यायचं आहे. या मोत्यावर आल्यानंतर आता आपल्याला 4 मोतिया कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. आता इथे आपण 4 मोतिया कलरचे मोती घालून घेतले. आता आपल्याला आधीच्या एका शेवटच्या या मण्यामधून, मोती रंगाच्या ह्या मण्यामधून सुई काढून घ्यायची आहे. आणि तंगूस व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या मधल्या मोत्यातून आपण तंगूस घातला, सुई घातली होती, त्याच मण्यामधून आपल्याला पुन्हा विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पाकळी मिळते. लक्षात घ्या, जिथे 3 मोती एकत्र येत आहेत, 1, 2, 3, तिथे आपल्याला एकूण 4 मोती. तर हा जो बाहेर येणारा एक वेगळा, आपण त्याला मधला मोती म्हणू शकतो, हा मोती, इथे आपल्याला एकूण 5 मोतिया रंगाचे मोती घालायचे आहेत. आता आपण या 3 मण्यांमधल्या शेवटच्या मण्यावरती येऊयात. पुढच्या पाकळीकरिता आता मी इथे 3 मोतिया रंगाचे मोती घालून घेतलेत. अशाच पद्धतीने आता आपण हा आधीच्या पाकळीतला जो शेवटचा मोतिया रंगाचा मोती आहे, ह्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि पुन्हा या 2 मण्यांच्या विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत. हे सुई काढून घेत असताना घट्ट तंगूस खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून पाकळीचा आकार खूप व्यवस्थित येईल. आता पुन्हा आपण या मधल्या मोत्यावर आलो आहे. आता आपण इथे 4 मोतिया रंगाचे मोती घालणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण आधीच्या पाकळीतील शेवटच्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत आणि आपण आता हे पूर्ण फूल कंप्लीट करून घेऊया. आता आपलं इथे फूल ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे. आता शेवटच्या स्टेपला आपल्याला या मोतिया रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता आपल्याला यामध्ये एकूण 3 मोतिया रंगाचे मोती घालायचे आहेत. इथे मी 3 मोतिया रंगाचे मोती घेतलेत. आता त्याच्या पुढच्या मोतिया रंगाच्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि मग खाली असलेल्याच या मोरपिशी रंगाच्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं ही स्टेपसुद्धा पूर्ण होते. तंगूस घट्ट खेचून घ्यायचा आहे, ज्याने आकार व्यवस्थित येणार आहे. आता आपल्याला मगाशी केलं त्याचप्रमाणे वरील 3 मोत्यांपैकी हे जे 3 मोती आहेत, 1, 2 आणि 3, यातल्या एका मोत्यावर आपल्याला सुई घेऊन यायची आहे. वाटीसारखा सुंदर आकार येण्यासाठी आपल्याला तंगूस घट्ट खेचून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी इथे या 3ऱ्या मोत्यावरती इथे सुई आणली आहे. आता आपल्याला ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स खूप नीटपणे फॉलो करा. 3ऱ्या मोत्यावर आल्यानंतर आता आपल्याला 4
मोरपिसी रंगाचे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत, 4 मोरपिसी रंगाचे मोती. आता आपल्याला ह्या मोत्यातून हे 4ही मोती म्हणजेच सुई काढून घ्यायची आहे. घट्ट खेचून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ही महत्त्वाची स्टेप आहे. आता हा जो मधला मोती आहे, या मोत्यामधनं आपल्याला तंगूस काढून घ्यायचा नाही आहे. तो मोती आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि तंगूस त्याच्या पुढील बाजूस येईल अशा पद्धतीने आपल्याला या मोत्यामध्ये, आत्ता जे मी 2 मोती दाखवले, हा मोती आणि हा मोती, या मोत्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या, मी मधल्या मोत्यामध्ये सुई घालत नाही आहे. तो मोती आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढील 2 मोत्यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे घट्ट खेचून घेतल्याने हा 5वा मोती किंवा मधला मोती जो आपला बाहेर येत होता, त्याच्या पुढील बाजूतून हा असा तंगूस आलेला आहे आणि पुढील 2 मोत्यांमध्ये मी सुई काढून घेतलेली आहे, पुढील 2 मोत्यांमधून. आता आपल्याला 3 मोरपिसी रंगाचे मोती घालून घ्यायचे. हे 3 मोती घालून झाल्यानंतर हा जो मोती आहे, ह्यातून आपल्याला, म्हणजेच आधीच्या पाकळीतला जो शेवटचा मोती आहे, यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. इथे सुद्धा सुई काढून घेत असताना आपल्याला मधला मोती, म्हणजे हा पांढरा मोती, हा आपल्याला सोडायचा आहे. यामधून तंगूस घालायचा नाही, म्हणजे सुई घालून घ्यायची नाही आहे. इथे मी हा मोती सोडला आहे आणि त्याच्याच पुढील जे 2 मोती होते, त्याच्या विरुद्ध दिशेने मी पुन्हा त्यामधून सुई काढून घेत आहे. आता मी इथे हे सुई या 2 मोत्यांच्या विरुद्ध दिशेतून काढून घेतली आहे. त्याचप्रमाणे सुई घट्ट खेचून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो मधला जो मोती आपण सोडला आहे, तो बाहेर काहीशा अशा पद्धतीने वेगळा दिसला पाहिजे. आता आपण पुढील 2 मण्यांमध्ये, मोतिया रंगाच्या पुढील 2 मण्यांमधून आपण आता सुई काढून घेणार आहोत, हा मोती आणि हा मोती. इथे आपण 3 मोरपिसी रंगाचे मोती घालून घेतले. आता आधीच्या पाकळीतला जो शेवटचा मोती आहे, या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि मग पुन्हा खाली हे जे 2 मोतिया रंगाचे मोती आहेत, ह्यातून सुई काढून घेणार आहोत. आता पुन्हा इथे आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई काढणार नाही आहोत, सुई घालून घेणार नाही आहोत. तो मोती आपण हा मोती आपण सोडून देणार आहोत आणि त्याच्या पुढील हे जे 2 मोती आहेत, यामधून आपण सुई काढून घेऊन पुन्हा 3 मोती आपण घालून घेणार आहोत. आता अशाच पद्धतीने आपण हा सर्कल कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण हे वाटीच्या आकारात कंप्लीट करून घेतलं आहे. हा आकार प्रॉपरली येण्यासाठी आपल्याला, मी ज्याप्रमाणे आधी सांगितलं, हा मधला मोती सोडणं खूप गरजेचं आहे. आकार पूर्ण झाल्यावर तो अशा पद्धतीने बाहेर आलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे पिरामिडसारखा तो आकार तयार येतो. 1 2 3 1 2. आता शेवटची स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षपूर्वक पहा. आपण ऑलरेडी ह्या खालच्या पांढऱ्या मण्यातून सुई काढून घेतली आहे. पुन्हा आपल्याला हा जो मधला मोती आहे, हा सोडून द्यायचा आहे आणि आता हे जे पुढचे 2 मोती आहेत, 1 2, या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता हा जो मोरपिशी रंगाचा मोती आहे, या मोत्यामधून आपल्याला आता सुई काढून घ्यायची आहे. घट्ट खेचून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा बघा, हा जो मधला मोती आहे, हा आपल्याला बाहेर आलेला दिसतोय. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला यामध्ये फक्त 2 मोरपिशी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे.
आणि आधीच्या पाकळीमधला हा जो हिरव्या रंगाचा किंवा मोरपिशी रंगाचा मोती आहे, यामधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आणि हे काम थोडं किचकट आहे, त्यामुळे खाली पुन्हा जे 2 मोतिया रंगाचे मोती आहेत, हे 2, 1, 2 या 2 मोत्यांमधून आपल्याला आता सुई काढून घ्यायची आहे. आणि हे सगळं करत असताना घट्ट खेचून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आता आपल्या या वाटीसारखा आकार तयार झालेला आहे. आपण घट्ट खेचून या 2 मोतिया रंगातून खेचून घेतलेला आहे. आता आपण इथे परत एकदा या वरच्या हिरव्यामधल्या या मोत्यावर यायचं आहे. आणि पूर्ण वरील सगळ्या मोरपिशी रंगाच्या मोत्यातून आपल्याला तंगूस फिरवून घ्यायचा आहे. याने घट्टपणा येणार आहे आणि आकार प्रॉपर खूप छान दिसणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या मोत्यातून आता सुई फिरवून घेणार आहोत. फक्त वरच्या मोत्यामधून आता आपल्याला शेवटी ही सुई फिरवून घ्यायची आहे. तर इथे आपण या शेवटच्या मोत्यामधून सुद्धा फिरवून घेणार आहोत. आता आपल्याला घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, आता आपण घट्ट खेचून घेऊन गाठ मारून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे सुंदररित्या आपली ही बैठक तयार झालेली आहे. यामध्ये तंगूस खेचून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो मधला मोती आहे, ह्याबद्दल जे सांगितलं आहे की त्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची नाही आहे, तर तो सोडून द्यायचा आहे. हा मोती ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे सुंदर अशी ही बैठक तयार होते. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन्स वापरून तयार करू शकतो. असे हे वेगवेगळे रंग वापरून सुद्धा आपण करू शकतो. ही बैठक करण्यासाठी आपल्याला मोरपिसी रंगाचे एकूण 60 मोती, तर व्हाईट किंवा मोतिया रंगाचे एकूण 48 म्हणजेच 48 मोती लागलेले आहेत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सस्मित कलेक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर काही डाऊट्स असतील, सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.